Good morning guys, welcome back to the third day of 100. It's the day 3 out of 100. उठल्या उठल्या किचन मध्ये गेले तर चक्करच आली. कधी नाही ते अक्षयकडून भांडी धुवून घेतले आणि हे बघा माझ्याकडे भांड्याची जाळी आहे, पण तो कधीच भांड्याच्या जाळीमध्ये भांडी नाही ठेवणार. का तर त्यातली भांडी त्याला लावायचा कंटाळा येतो, म्हणून तो नेहमी किचन ओट्यावर अशी भांडी ठेवत असतो. कसा राडा सुद्धा ठेवून दिलेला आहे बघा. म्हणून मी नेहमी म्हणत असते, क्या करू यार, मी इसका मार भी तो नहीं सकती, प्यार जो करती हूँ. चाय पिवानू, मालिश करवानू, मजा आणि लाईफ. इथे मी सरांचा हेड मसाज करत होते, कारण 12-12:30 वाजता उठून सुद्धा सरांचं डोकं दुखत होतं. केसरयुक्त चहा. केस पडलेल काढ. नाही पडलं. दिवसभर मी काहीच शूट केलेलं नव्हतं. रात्री मी जेवण बनवत असताना हे शूट केलेलं आहे. इथे मी बनवत आहे पालकाचे पराठे आणि त्याचबरोबर मी लौकीचा हलवा बनवलेला होता. अक्षयला पण आता मीटिंगसाठी जायचं होतं लालबागला. बऱ्याच जणांना असा गैरसमज आहे की माझ्या घरी मेड येते सगळ्या कामाला, तर असं बिलकुल नाहीये. मी सगळं काम स्वतःच्या हातानेच करते. जेवण सुद्धा मी माझ्या हातानेच बनवते. ही दह्याची चटणी अक्षयने बनवली होती. खूप सुंदर चटणी बनवतो तो. देन अक्षय गेला आणि मी पार्सलचे डब्बे घेऊन निघाले माझ्या मैत्रिणीच्या घरी, तिला हे सगळं पार्सल द्यायला. कारण मागे ती माझ्यासाठी काही गोष्टी घेऊन आली होती आणि तिचे डब्बे मला रिटर्न करायचे होते. आता माझी लिफ्ट देखील आलेली आहे आणि माझ्या मैत्रिणीचं नाव आहे स्वाती. ती दुसऱ्या बिल्डिंग मध्ये राहते. ती आपले सगळे व्लॉग्स नेहमी बघते, सो ती कमेंट सुद्धा नक्की करणार आहे. मोजितो थँक्यू. तिनं हे मोजितो खूप भारी बनवलं होतं. देन मी घरी आल्यावर ती जेवायला बसली. अक्षयने छान असे भजी आणले होते, पण अर्धी खाऊन झाल्यावर लक्षात आलं त्याचा व्हिडिओ घ्यायचा. खूप छान होते. आता मी हलवा देखील टेस्ट करून बघते. अक्षयने येता येता बराच भाजीपाला आणला होता. आंबे हळद, ओली हळद, आणि हा हलवा मला प्रचंड आवडलेला आहे. रात्रीचे 1:45 वाजत आलेले आहेत आणि अक्षय पहा काय करतोय. त्याने जे ओली हळद आणलेली होती त्या हळकुंडाची माती तो रात्री 1:45 वाजता काढत बसलेला होता. तेही ध्रुराटीचे व्हिडिओ बघत बघत. इकडे त्याने साफ केलेली हळद याच्यामध्ये ठेवलेली आहे. एकतर एवढ्या रात्री तो हे काम करत होता जसं की याच्या मानेवरती कोणीतरी सुरीच धरली. नाही बाबा, तू आत्ताची आत्ता हे काम कर, नाहीतर बघच. एकतर दिवसभर त्याचं डोकं दुखत होतं आणि शेवटी 1:30-1:45 वाजता त्यानं माझ्याकडून चहा बनवून घेतला आणि चहा पिला. सो गाईज, असा होता आजचा आमचा दिवस. तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि इन्स्टा फेसबुकवर पाहत असताल तर फॉलो करा आणि युट्यूबला पाहत असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.